सौराष्ट्रे सोमनाथञ्च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालम् ओङ्कारं मल्लेश्वरं पर्लं वैजनाथञ्च डाकिन्यां भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्या तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति। धाराशिव जिल्ह्यातील मानकेश्वर येथे प्राचीन शिवमंदिर आहे। वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आणि सुंदर कलाकृतींनी युक्त असलेलं हे मंदिर विश्वरूपा नदीच्या किनाऱ्यावर आहे। स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेलं हे हेमाडपंथी शैलीतील शिवमंदिर अतिशय अप्रतिम आहे। मंदिरात एक शिलालेख देखील आढळून येतो। स्वस्ती श्री सकू 1945 सुभानु संवत्सरे माघ शुद्ध 10 रवी स्वस्ती श्री यादव कुल कमलकलिकावासी भास्कर श्री सिंघनदेव श्री मानकेश्वरी दत्त अक्षरम किताड असा या शिलालेखावर मजकूर आहे। मंदिराची रचना मुख्य मंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असलेले हे मंदिर उपपीठावर उभारलेले आहे। उपपीठ नक्षत्राकार असून त्यावर प्रदक्षिणा मार्ग आहे। 2 अर्धस्तंभ व 2 पूर्णस्तंभ युक्त मंडपानंतर चौरसाकृती मोठा सभामंडप आहे। त्यावर 10 फूट उंच 2 फूट रुंद असे 20 नक्षीदार खांब आहेत। या खांबांवर शिव, भैरव, कृष्ण व इतर देवतांच्या आकृती कोरण्यात आल्या आहेत। मंदिरामध्ये 1.55 मीटर खोल खाली प्रचंड आकाराचे स्वयंभू शिवलिंग आहे। गर्भगृहावर छोटे शिखरही आहे। गर्भगृहाच्या चौकटीवर तसेच आतही सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत। मुख्य मंदिराच्या समोर नंदी मंडप असून त्यामध्ये नंदीची भली मोठी मूर्ती कोरलेली आहे। श्री क्षेत्र मानकेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी श्रावण महिन्यानिमित्त भव्य आणि दिव्य कार्यक्रमांचं आयोजन ग्रामस्थांतर्फे करण्यात येतं आणि या कार्यक्रमांमध्ये या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दररोज नित्य श्री श्रीवलीलामृत ग्रंथाचं पारायण संध्याकाळी दररोज करण्यात येतं। तसेच दर सोमवारी या ठिकाणी फराळाचं आयोजन भाविक भक्तांकरता करण्यात येतं सर्व ग्रामस्थांतर्फे। तसेच या ठिकाणी हे जे मंदिर आहे शिवमंदिर हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे। ह्या महादेव मंदिराला हजारो वर्षाचा इतिहास आहे। या इतिहासामध्ये आपण जर पाहायला गेलं तर या शिवमंदिराच्या समोर नंदीचा मंडप आहे आणि ह्या मंदिरावर जर आपण संपूर्ण पाहिलं तर संपूर्ण मंदिर हे अतिशय भव्य आणि रोखीव असं आपल्याला या महादेव मंदिराचं कोरीव काम या ठिकाणी दिसतं। आणि अशा अवस्थेमध्ये असलेलं श्री क्षेत्र मानकेश्वर महादेव मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे की या ठिकाणी भाविक भक्तांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी होते दरवर्षी। आणि आताही या श्रावण महिन्यामध्ये हा अतिशय पवित्र महिना या ठिकाणी आलेला आहे, कारण की हा श्रावण महिना साधारण 71 वर्षांनंतर हा श्रावण महिना या ठिकाणी आलेला आहे। आणि या श्रावण महिन्यामध्ये 5 सोमवार असल्यामुळे अतिशय म्हणजे भाविक भक्तांची गर्दी या महादेव मंदिरात होते आणि खूप जोरात हा श्रावण महिन्याचा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतो। मानकेश्वर येथील हे शिवमंदिर स्थापत्य शैलीचा अद्भुत नमुना आहे। मंदिराच्या अंतर्बाह्य भागावर अत्यंत उत्कृष्ट कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे। या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची वर्षभर मोठी गर्दी असते।